जय आदिशक्ती आदेश. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय हा पडणारा प्रश्न ही आहे आणि सतत सतत येणारा विषय आहे. तर विषय असा आहे की आपल्या भौतिक म्हणजे आपल्या आयुष्यात घरगुती जे अडचणी असतात, जे संकट असतात, त्याचा आणि आपल्या भक्तीचा, आपल्या देवाचा आणि आपल्या गुरूंचा या सगळ्या गोष्टींशी काही संबंध असतो का? किंवा या अडचणी या भक्तीमुळे कमी जास्त किंवा काही त्याचे परिणाम होतात का त्याच्यावरती? पहा, बऱ्याचदा काय होऊन जातं, खूप गाजावाजा होऊन जातो की आम्ही देवाची भक्ती करतोय, आम्ही गुरुही केलेत, किंवा बरेचसे फोन येतात की ताई आज असंच झालं, ताई आज खूप संकट आहेत, ताई आज खूप अडचणी आहेत, ताई हे काम होतच नाही, ते काम होतच नाही. तर मी सांगू इच्छिते की लक्षात घ्या, तुम्ही भक्ती करताय, नामजप करताय किंवा तुम्ही अध्यात्मात आलात, तुम्हाला संचार आहे, तुम्ही ज्ञानमाळही केलेली आहे, गुरुही तुमच्या आयुष्यात आहेत, या सगळ्यांचा अर्थ असा होत नाही की तुमच्या आयुष्यात आता संकटच येणार नाहीत किंवा काही वैयक्तिक जे प्रॉब्लेम्स असतील ते डायरेक्ट संपून जातील किंवा त्याचा आता काही संबंध राहिलेला नाही. हे मुळीच नसतं. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल कसं काय ताई, आता आम्ही सांगितलेलं तर सगळं केलंय आणि आता थांबायला पाहिजे. तर असं नसतं. मुळात तुमच्या भौतिक आयुष्यातील संबंधाचा, तुमच्या गुरूंचा आणि तुमच्या आध्यात्मिक जे पुण्य आहे याचा काहीच संबंध नसतो. आपण भक्ती का करतो, आपण अध्यात्मात का येतो, आपण गुरु का करतो, किंवा आपल्याला संचार का येतो, संचाराची ज्ञानमाळ का करावी, ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे हेतूच वेगळा आहे. आणि आपण थेट त्याचं कनेक्शन म्हणजे त्याचा संबंध आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याशी जोडतो. किंवा मग आपल्याला आपण गुरु केले म्हणजे आपण असं समजून जातो की आपल्या आयुष्यात आता रोज काही जर प्रॉब्लेम आला, की छोट्यातला छोटा प्रॉब्लेम आपण लगेच आपल्या गुरूंकडे घेऊन जातो. असं असं झालंय गुरु, तर काय होईल, अशा अशाचा काय अर्थ होतो, आता असंच झालंय, काही होईल का, असंच का होतंय, तसंच का होतंय. मुळात आहेत ना, म्हणजे गुरु तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करायला आहेत, पण छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्यांच्यापर्यंत नेऊ नये किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही त्यांना त्रास देऊ नये किंवा निरसन मागू नये, ह्याच्यासाठी गुरुने तुम्हाला गुरुमंत्र दिलेला असतो, साधना दिलेल्या असतात, काही मार्ग सांगितलेले असतात आणि ते तुम्ही करायचा असतो. राहिला विषय अध्यात्माचा, संचाराचा, भक्तीचा, तर लक्षात घ्या ती का करायची असते. मुळात भक्ती म्हणजे आपल्या पुण्याचा साठा राहतो, आपला बँक बॅलन्स असतो, तो जो कधीही कुणाला सांगायचा नसतो किंवा गुप्त असतो. आणि त्याचं फळ म्हणजे अचानक होणारा प्रॉफिट, बोनस. म्हणजे ज्या वेळेस आयुष्यात संकट काळ येतो, वाईट काळ येतो, आपल्या आयुष्यात आपत्ती असते, तर आपण काहीतरी पुण्य केलेलं असतं, भक्ती केलेली असती, त्या हरिनामाची, ती शिवनामेची आणि ते जगदंबेच्या नावाचा जाप झालेला असतो, हे संचित असतं आपलं. आणि ते पुण्य मात्र तुमच्या वाईट काळात तुमच्या उपयोगी पडतं, ना की तुमच्या आयुष्यात कधी संकटच येणार नाही. त्याचा फायदा तुम्ही नाही मागायचा. मुळात भक्ती करत असताना तुम्ही याच्यासाठी करायचीच नाही की तुम्ही भक्ती करताय पण आता माझ्या आयुष्यात कोणतंच संकट येऊ देऊ नको, माझ्या आयुष्यात माझं चांगलं झालं पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम हा नकोच का, तर मी तुझी भक्ती करतोय आणि तुला काहीतरी देतोय. मुळात भक्ती करत असताना कोणती अट शर्यत ठेवायची नसती, मागायचं तर मुळीच नसतं. परमेश्वराचा एक नियम आहे, मागायचं नाही. जो मागतो, जो रडतो, त्याला तो कधीच देत नाही. बघा, तुम्ही सतत जर रडरड करत असाल ना, सतत जर मागत असाल ना, तर तुम्हाला कधीच काही मिळणार नाही. हा मात्र जो भक्ती करतोय आणि कधीच काही मागत नाही, त्याला न मागता सगळं मिळतं. हा नियम आहे, सगळ्यात मोठं लॉजिक आहे. आजपासून ठरवा, भक्ती तर करायची आहे,
नामाचा जाप तर झाला पाहिजे, गुरुभक्ती ही करायची आहे, पण कशी? निस्वार्थ. काही मागत जाऊ नका, मागितलं तर मिळणारच नाही. मुळात परमेश्वर कसा आहे माहितीये का? त्याला रडणारी माणसंच आवडत नाही. इरिटेट होतो, म्हणजे राग येतो सतत सतत. तुम्ही पण पहा, आपल्या घरात एखादं लहान मुलं असेल, आपली बायको असेल, आपले पती असतील, सतत एकाच गोष्टीचं सतत सतत तेच 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 तोंड लावत असतील. आवडतं का? काही काळानंतर आपण त्या विषयाकडे लक्ष द्यायचं पण बंद करतो. देव पण काही वेगळा नाही. देवाला माहिती का ह्याचं सततच रडगाणं आहे, हा काही सुधारणार नाही, चालू दे. ते सेम सेम हीच कथा असते. देवाला कधी मागायचं नाही, भक्तीच्या मोबदल्यात तर अजिबात नाही. तो मोहताज नाही तुमच्या एकट्याच्या भक्तीचा. जग पडलंय सगळं, विश्व ब्रह्मांड त्रिकाळ सगळं सगळं, भूमी पाताळ आकाश, सगळे इथं अणुरेणू जीव जंतू सगळे त्या परमेश्वराची भक्ती करताय, आणि तुम्ही एकटे भक्ती करून त्याच्यावर उपकार नाही करत. कळतंय का? तर भक्ती करत असाल तर निस्वार्थ करा, सतत रडरड सतत भीक मागायचं नाही. होत असेल तर करा, नाहीतर जबरदस्ती नाही. आणि मुळात काही मागण्यासाठी तर मी स्पष्ट सांगते, अजिबात भक्ती करू नका, करूच नका. देव देणारच नाही, कधीच पूर्ण होणार नाही. मला काहीच नको, मला फक्त तू आहे, ह्या हे तू हवा आहेस, ह्या हेतूने जर तुम्ही भक्ती करत असाल ना, न मागता सगळं मिळेल. नियम आहे. तुम्ही म्हणाल किती उलटा नियम आहे. हो, असाच आहे. तो परमेश्वर आहे आणि त्याचा असाच नियम आहे. गरज नाही, तो मोहताज नाही तुमच्या भक्तीचा. राहिला विषय वाऱ्याचा, ज्ञानमाळीचा, दीक्षेचा, तर तुम्ही ज्ञानमाळ, दीक्षा, गुरु तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर करूच नका. ज्ञानमाळ त्याच वेळेस करायची असते जेव्हा आपला संचार येतो, आपलं त्या भगवंताशी काही नियमांनी बंधन होऊन जातं, त्याच्या सेवेमध्ये आपण तत्पर राहतो, त्यावेळेस ज्ञानमाळ होते. दीक्षा ही त्याच वेळेस होते की आपण एकरूप होऊन जातो, मार्ग घेतो आपण, थोडक्यात आपण दीक्षा घेऊन, मंत्र घेऊन, साधना म्हणजे त्या मार्गावर तटस्थ राहतो. गुरूंच्या सेवेमध्ये आपण समर्पित व्हायचं असते. गुरु आपल्याला फक्त रस्ता दाखवतात की हे चुकीचं आहे तुझ्यासाठी, हे कर. मुळात त्यांनी आयुष्यात येणंच हे आपलं मोठं अहोभाग्य असतं. मला प्रत्येक व्हिडिओमध्ये गुरूंसाठी बोलण्यासाठी मजबूर करावं लागतं, तुमच्यामुळे मजबूर व्हावं लागतं. आणि छान, चांगली गोष्ट आहे, कारण गुरु महिमा वर्णावा तेवढा कमी आहे. तर तुम्ही गुरूंचा तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा म्हणजे भौतिक आयुष्याचा, अध्यात्माचा, वाऱ्यांचा काहीच संबंध जोडू नका. आणि ह्या गोष्टींमुळे जर तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेत असाल, हेवा दावा करत असाल, गुरु आपल्यावर लक्ष देत नाही, रुसत असाल, फुगत असाल, तर सगळ्यात मोठी चूक इथं करताय. किती देवाचं केलं ना आपलं चांगलंच होत नाही, आणि देवावर रुसत असाल, ठुणत असाल, तर तुमचं काही नाही होऊ शकत, अजिबात नाही. काहीच संबंध नसतो भौतिक सुखाचा, अध्यात्माचा, भक्तीचा, गुरूंचा, श्रद्धेचा, ज्ञानमाळीचा, दीक्षेचा. एकदम सुटसुटीत आणि मी क्लिअर सांगितलेलं आहे. तुम्ही करत राहावा, पेरत राहावा, तरच उगवेल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट ही तुमच्या प्रारब्धाची देण आहे आणि तो काढावा लागेल. मग तुमचा प्रारब्ध जेवढा कठीण आहे त्याच्यातनं ठरेल तुमची भक्ती जास्त त्यावरती भारी पडते की तुमचा प्रारब्ध, त्याचा काळ किती आहे काढायचा. ही जादूची कांडी नाही. माणूस म्हणजे देव नसतो. ती फिरवली चमत्कार होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकट छू होऊन जातील. संयम, धीर, आणि काही प्रारब्ध इतके कठीण असतात की अंत होऊन जातो, ती भोगावीच लागतात. ठरलेलं असतं, कारण ते ह्या जन्मीचं संचित नसतं, पूर्वजन्मीपासून तुम्ही घेऊन आलेले असताय. या जन्माचे कर्म, पूर्वजन्माचे संचित तुमचं नशीब, याला पर्याय नाही. उगीच फसवा फसवी, चमत्कार, टोने टाटके, तंत्रक्रिया या गोष्टींचाही प्रारब्ध पर्याय आहे आणि तो काढावाच लागतो. कारण
भगवंत सुद्धा नशिबाचा लेखाजोखा मिटवू शकत नाही. त्यासाठी तेवढं पुण्य भक्ती करावी लागते, ते आपोआप मिटेल किंवा त्याची झळ तुमच्यापर्यंत कमी पोहोचेल. पहा बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपले व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्याची, शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. तुम्हाला जर काही आध्यात्मिक अडचणी असतील, प्रश्न असतील, तुम्ही मला कॉल, मेसेज, कमेंट करू शकता. माझा नंबर व्हिडिओवरती दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. चला तर, जय आदिशक्ती, आदेश.